गुड मॉर्निंग, शुभ प्रभात सर्वांना। तर आर्वी माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। मी आलेलो आहे बाहेर रनिंगसाठी। तर बघू शकता रनिंग वगैरे सगळी कंप्लीट केलेली आहे मी। तर आता सूर्य आलेला आहे। तर कुत्रं मला भेटलेलं आहे एक। तर कुत्र्यासाठी मी थोडासा खाऊ दिलेला आहे, तर ते माझ्या पाठीमागे लागलेला आहे। तर रनिंग आणि व्यायाम करून मी आता चाललेलो आहे रिटर्न बॅक घरी। तर बघू शकता मंडळी, वातावरण सकाळचं खूपच छान झालेलं आहे। मॉर्निंग मंडळी, शुभ प्रभात सर्वांना। आर्वी माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे। तर जस्टच मी आर्वीला सोडून आलेलो आहे। तर आता थोड्याच वेळामध्ये तिला स्कूल संपल्यानंतर आणायला जाणार आहे। तर आता मी थोडासा नाश्ता वगैरे करणार आहे। तर नाश्ता करणार आहे आणि वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे। थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। आजचा माझा नाश्ता जो आहे तो हा आहे। काय केलं ग हे खपली गव्हाचा उपमा केलेला आहे। तर हा आहे खपली गव्हाचा उपमा। तर आता हा मी नाश्ता करणार आहे। कोणी तोडला? अरविंद तोडला? अरे बापरे, अरविंद तू झेंडा तोडला भैयाचा? अरे भैयाचा झेंडा कोण तोडला? फटकं मारायची तिला? हा नाही, दिदीन नाही रे केलं, ते पडलंय कुठं तरी, काय तर झालं त्याला। तिला काय फटकं मारायचं आता दिदीला? तुझा झेंडा खराब केला रे, आपला तिरंगा झेंडा आहे। असू दे, आपण त्याला व्यवस्थित करू, आपण ठेवूया। ओके द्या। हा दुसरा पण झेंडा घेऊया आपण, आणि ह्या झेंड्याला पण आपण लावूया, व्यवस्थित करूया। ओके हा, परत नवीन आणूया की दुकानला गेलं ना, मोठा झेंडा आणूया, मोठा तुला, बरं का? आता तो ठेवूया, दे इकडं माझ्याकडे। गुड बॉय। तुला मोठा आणायचा रे? तुला पण मोठा आणायचा? मोठा झेंडा पाहिजे? बर, तुला मोठा झेंडा आणू, परत दुकानला गेल्यावर आणूया, आता नको हा। आणि आरवी तुला कसला झेंडा आणायचा आहे? मोठा आणायचा का छोटा? आरवीला नको? आणि आरवीला पण आणूया ना एक? हा बरं, आणूया आणूया, ठीक आहे। कुठली भाजी करणार आहे आज? करड्याची भाजी करणार आहे। कोणती? करडई। करडई बघू, ही काय करडई आहे का? हा, ही करडईची भाजी आहे। ह्याची आमटी होणार का काय? याची आमटीने सुकी भाजी करायची, आपण कांदा लसूण घालून सुकी भाजी करायची, थोडीशी मिरच्या वापरायच्या। मंडळी बघा, ही दुपारची भाजी आहे। प्रियाची तयारी चालू आहे, भाजी तोडणं वगैरे। तुला सांगितलं ना किती द्यायची म्हणल्यावर, तुला देणार नाही मी। तुला कायम घेऊन जातो ना बाहेर, जातोय ना? किती किती? हां नाही, तसं नाही, असं दाखवायचं। किती द्यायची सांग? तर मित्रांनो, कसा वाटला ड्रेस तुम्हाला? पर्पल कलरचा आरवीसाठी शिवलेला हा ड्रेस जो आहे तो घरी शिवलेला आहे प्रियानं। तर याचं साहित्य वगैरे आणलं होतं आम्ही, जे काही कापड वगैरे लागतं ते। तर फायनली आज ड्रेस हा पूर्ण केलेला आहे आणि आरवीला घातलेला पण आहे। तर कसा वाटला कमेंट करा। हा झाला आरवीसाठी, आणि भैयासाठी आम्ही शेरवानी शिवणार आहोत, तर तुम्हाला शेअर करेन मी। तू सगळ्यात छोटे? मोठी झाली तिल्या, लय मोठी व्हायला लागली। तर बघा मंडळी, आरवीला मी म्हणलं की तू मोठी आहे, छोटी नाही आहे आता, तर मग तिला भारी वाटतं, म्हणजे खुश होते। भैया लहान आहे आणि तू मोठी आहे म्हणल्यानंतर तिला हसू येते। मंडळी, हा ड्रेस आरवीसाठी आरवीनं घातल्यानंतर कसा दिसतोय कमेंट करून सांगू शकता मंडळी। मंडळी बघा, भैयाला ताप आलेला, आम्ही आलेलो आहे दवाखान्यामध्ये। तर भैयाला वगैरे चेक वगैरे केलेला आहे। तर ॲक्च्युली भैयाला जे आहे ती पाठीमागची दाढ आलेली आहे, त्याच्यामुळे त्याला ताप येतोय। मंडळी बघा, घरी आल्या आल्या लगेच जेवणाची तयारी चालू झालेली आहे। बघा, प्रियानं काहीतरी टाकलेलं आहे, लसूण जिरं आणि पालक होतं, आणि ते टाकल्यानंतर त्याला पूर्ण ग्राइंड वगैरे करून घेतलेलं आहे। जेव्हा ते पाणी पाणी होऊन जातं तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीठ वगैरे टाकलं जातं आहे। आता बघा, पीठ, नमक वगैरे टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, आणि तेल पण टाकलेलं आहे, आणि त्याच्यानंतर परत आणि त्याला ग्राइंड वगैरे केलेलं आहे। तर कारण हे आज बनवायचं मला वाटतं हे चाललेलं आहे, काहीतरी पुरी आहे, पालक पुरी, म्हणजे पालक मुलं खात नाही आहेत, त्याच्यासाठी मुलांसाठी पुरी बनवायची आहे। कारण पुरी खातात कधी कधी तळलेले असल्यानंतर, ज्याच्यासाठी छोट्या छोट्या पुऱ्या बनवणं चालू आहे। तर आम्ही हेच खाणार आहे। तर बघा, प्रिया स्टार्ट करायला आलेले आहे।
गॅस कमी करायचा आणि आपली पुरी सोडून द्यायची. मंडळी बघा, संध्याकाळचं आमचं जेवण जे आहे ते अशा पुऱ्या आहेत, पालक पुऱ्या.